चला लवकरात लवकर ज्या टीमने क्षेत्ररक्षण घेतलंय चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे 11 स्टार्स क्लब संघाने। सदस्य तो त्याच्या घरात घेऊन जाईल। आदित्य 11 या टीमचे संघ मालक किंवा कप्तान कुठे असतील तर जरा ग्राउंड मध्ये कप्तान किंवा संघ मालक असतील तर त्यांनी तंबू मध्ये यायचं आहे। त्याच्यानंतर पीएस कन्स्ट्रक्शनचे कप्तान किंवा संघ मालक असतील तर त्यांनी सुद्धा तंबू मध्ये यायचं आहे। सर्वेश 11 संघाचे कप्तान किंवा संघ मालक असतील त्यांनी सुद्धा आपल्या तंबूमध्ये यायचं आहे। एएन फायटर संघाचे कप्तान किंवा संघ मालक कुठे असतील त्यांनी सुद्धा यायचं आहे। मैत्री 11 जय महाराष्ट्र झेंडा बॉईज मी जेवढे नावं घेतो ज्या संघाची तेवढ्या संघाचे कप्तान किंवा संघ मालक जर संघ मालक नसतील तर त्यांनी कप्तान यांनी एक तंबूमध्ये यायचं आहे। 11 स्टार्स क्लब साईदाम 11 आयुष 11 सोमजाई माता रायझिंग स्टार अन्वी 11 विवेक डेमोज माऊली ट्रॉफी हाऊस या सर्व संघाचे टीम ओनर नसतील किंवा कप्तान असतील तर त्यांनी लवकरात लवकर जरा तंबूमध्ये यायचं आहे। आम्ही जरा तुमचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत। चला चालू असणारा सामना म्हणूनच बोललो तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी आपण 2 षटकांचा सामना खेळवत आहोत आणि दोन्ही षटकांचे सामन्यामध्ये पॉवर प्ले नसेल। दोन्ही संघाला जुने बॉल दिले जातील आणि दोन्ही संघ आपला दावेदारी पक्का करणार आहे की तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी। मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो म्हणजे सिद्धेश यांनी यायचं आणि आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे। चला चालू करा सामना गेम स्टार्ट। स्ट्राइकला आहे तो रुपेश आणि नॉन स्ट्राइकला आहे तो मनीष आणि स्ट्रायकर गोलंदाज संचित। पाहूया संचित आपल्या संघासाठी काय करत आहे तो आणि रुपेश यांनी टोलवलेल्या लेग साइडच्या दिशेने चेंडू झेल होतोय का पाहूया परंतु मला असं वाटतं काहीच सूर्याची किरणांमुळे अडथळा निर्माण झाला आणि हा झेल मिस झालेला आहे आणि 2 धावावर समाधान मानावं लागते ते रुपेशाला। संचित
चला संचितचा पुढचा चेंडू आणि मारा करतील रुपेश लोणशेकर, मॅन फ्रॉम सकलब, हार्ड हिटर फलंदाज रुपेश. पुन्हा हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि हा लांब मारलेला षटकार. पुढचा चेंडू संचित यांचा रुपेश लोणशेकर यांच्यासाठी आणि पंचांनी दंडित केलेला आहे ते म्हणजे वाईट रूपात आणि एक अतिरिक्त धाव. अशा पद्धतीने टोटल 9 धावा साईधाम संघाच्या वन फॅमिली संघाच्या टोटल 9 धावा. पहिला षटक पदार्पण असताना संचित यांची जराशी गचाल असे गोलंदाजी पाहायला मिळते. एक लेग बाईच्या दिशेने पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा स्ट्राईकला मनीष यांची आज दिवसभरामध्ये पाहायला गेला तर बॅट काही संत आहे, काही बोललेली नाही जास्त. आणि त्याच मुले संचित यांची सुद्धा गोलंदाजी जरा चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा संचित आणि हाफ ट्रॅकर टाकला होता आणि हा मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाद. चला या लवकर, बॅट्समॅन चालू करा. पुन्हा एकदा झेल बाद. किती धावा झाल्या? 10 धावा. आणि हा भीमर चेंडू नो बॉल घोषित केलेला आहे पंचाने आणि दंडित केले आणि याचबरोबर षटकार सुद्धा. आणि पुढचा चेंडू हा बोनस चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. आणि फ्री हिटच्या रूपामध्ये रुपेश यांना एक बोनस चेंडू म्हणून भेटलेला आहे आपली बॅट फिरवण्यासाठी. आणि याचबरोबर संघाची टोटल धावसंख्या झालेली 19. एक बाद 19 धावा. निलेश यांची काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लॉक टाकलेला चेंडू परंतु मिनी हेलिकॉप्टर फिरवलेला तो म्हणजे रुपेश यांनी एक धाव पूर्ण केली. दुसरी सुद्धा पूर्ण करण्याच्या धावामध्ये मिस फिल्डिंग झाली आणि हा चौकार.
23 धावा टोटल. दुसरा षटक चालू. जरा ते ग्राउंडच्या खाली बसा. किटालावरती कोणी बसलेत त्यांनी वर बसू नका. जरा घरच्यांनी अनाऊन्स केलेलं आहे साईडच्या घरांनी. खाली बसा जरा. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. आणि याचबरोबर संघाची टोटल धावसंख्या 25. 2 बाद 25. असो. पुढचा चेंडू निलेश यांचा. निलेशांची खराब गोलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पोहोचवले येण्याचा प्रयत्न, परंतु मिस जज झाल्यामुळे हे झेल सुटलेल्या 2 धावा पूर्ण सुद्धा केलेल्या आहेत रुपेश यांनी. आणि याच 2 धावाच्या समाप्तीवर टोटल धावसंख्या झालेली आहे ती 27. पुन्हा एकदा निलेश आणि यांचा मार्ग रुपेश. निलेश आणि रुपेश. निर्धाव चेंडू फेकलेला आहे तो म्हणजे निलेशांनी. आणि संघाची धावसंख्या अजूनपर्यंत तिथेच थांबलेली ती म्हणजे 27. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू निलेशांचा. पाहूया रुपेश आपल्या संघाला कितपत आपल्या धावांसाठी डोंगर प्राप्त करत आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक टाकलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. आणि याचबरोबर संघाची टोटल धावसंख्या 29. संघाला विजयासाठी 30 धावांचं डोंगर पार करायचं आहे.
कॉमेंट्री मॅन आपले दिगेकर साहेबांना विनंती आहे जरा कॉमेंट्रीसाठी या. मनीष बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी चाललेली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थात 11 स्टार्स क्लब आणि त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय वन फॅमिली टीम. दुसरा चेंडू, हा तिसरा चेंडू, चांगली गोलंदाजी परंतु वाईटचा कॉल दर्शवताना या सिटीचा वाईट ICC नियम क्रमांक 22 या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दर्शवताना अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पाहताय. अर्थात गुण तालिकेवरती 7 धावा 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चतुर्थ आणि तृतीय क्रमांक चाललेली असली ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ट्रॉफ्या सेम आहेत परंतु ही 3 नंबर आणि चतुर्थ क्रमांकासाठी चाललेली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुणाचं नाव तृतीय क्रमांक या ट्रॉफीवरती कोरलं जाईल, कुणाचं नाव चतुर्थ क्रमांक या ट्रॉफीवरती कोरलं जाईल. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकेटचं पतन हादरा क्रमांक दुसरा टीम 11 स्टार्स क्लब संघाला संकेत बॅक टू द डगआउट झालाय. न्यू बॅटर इन होईल मैदानाच्या आतमध्ये. अर्थात सुयश 00 जर्सी अर्थात मैदानाच्या आतमध्ये परिधान करून इन झाला मैदानाच्या आतमध्ये. सर बॉल किती झालेत? 3 4 बॉल झालेत. येणारी 2 चेंडू या षटकातील कशा दाटण्याची गोलंदाजी पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वर पाहताय मनीष मॅन फ्रॉम तुरुंबाडीचा हा सितारा. रुपेश लोणशीकर या प्रतिनिधित्व करत असताना टीमचं सरसावून केलाय. मिडल ऑफ द बॅट मिस टाइम स्ट्रोक, खराब स्ट्रोक सिलेक्शन राहिलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. जीवांच्या आकांतात ही गोलंदाजी ही क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावीवरती समाधान. 3 धावा एकवटल्या गेल्या. संघाची धावसंख्या पाहता अर्थात 10 धावा 30 धावांचं समीकरण सोडून दिला. यस लेग स्टिकचा बाहेरचा चेंडू हवे फ्रॉम द बॉडी पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवतात त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अतिरिक्त धावसंख्येने 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 विकेटच्या मदतीनं 2 गडींच्या मोबदल्यावरती 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मनीष नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. सूरज साठी हा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाले. गुडलेन स्पॉट वरती टर्न घेतला. बॉल टप्पा पडल्यानंतर ते क्षेत्ररक्षणाचा वेग बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. मोठ्या स्ट्रोक साठी निष्णात होता सूरज परंतु गोलंदाजी रनअप मध्येच मनीषने जाणलं गेलं आणि त्याच प्रकारची गोलंदाजी हाताळली. अर्थात षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आलो. पहिल्या षटकाराच्या अखेरीस 2 गडींच्या मोबदल्यावरती 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. समीकरण होतं 12 चेंडू 30 धावा. आता येणार समीकरण नसेल 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा बनवायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी. 8व्या बॅटने ऑन साईडला जिथं प्रोटेक्शन ठेवण्यात आलं पहा. चांगलं क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांतात हे क्षेत्ररक्षण देखील केलं जातं. अगदी एकच धाव कुठली जाईल या चेंडूवरती.
12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 5 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. चतुर्थ क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा महा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्वांनाच हवीशी वाटणारी क्रिकेटची स्पर्धा. मसला तालुक्याला देखील अभिमान वाटावा असा हा क्रिकेटचा सोहळा मसला तालुक्यातील तारे सितारे या मैदानाच्या आतमध्ये दिसू लागले. अर्थात मसला प्रीमियर लीग मध्ये यावेळी दमखम दाखवते. लांब लचक सूरजच्या बॅट मधून रुपेच्या अगेन्स्ट कलात्मकता, संस्काराच्या फटकावरती जास्तीचा भरोसा आणि जास्तीच्या भरोशावरती दिलाय 6 धावांची फेकून षटकारासाठी रुपेश लोणचीकरच्या अगेन्स्ट. याही बॉल वरती वाईटचा कॉल कॉम्बॉक्स मध्ये दर्शवताना मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहता तुम्ही प्रशांत चव्हाण. 19 धावफलकावरती अजूनही करायचे तुम्हाला 11 जिंकण्यासाठी. 11 धावा बनवायच्यात. बॉल बाकी आहेत तुमच्याकडे 3 चेंडू 11 धावा. हो यावेळी सेन्सिबल क्रिकेटनं गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलनं फटका सजवला. अर्थात जिथं हॅपन जॅक करायचा होता, हॅपन पुल करायचा होता. एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही करायच्या तुम्हाला 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा एक नियम आहे. आडवा बॅटने ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट मधून आला सुंदर साबून. बॉल करतो हवाई सपर आउट टॉप दी ग्राउंड. बिग हिट षटकार. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावा. 4 धावा जिंकण्यासाठी 1 चेंडू. काही घडू शकतं. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ आहे. राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलतील हे सांगू शकत नाही. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावा. प्रोटेक्शन लावण्यात आला हर्षला मिड ऑफच्या रिझनला. याही वेळी जमकम दाखवतोय. शेवटच्या बॉल वरती काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटची पतन. हादरा क्रमांक 3 टीम 11 स्टार्स क्लब संघाला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. मसला प्रीमियर लीग मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सुवर्ण अक्षरात नाव कोरलं गेलंय. टीम 1 फॅमिली या टीमचं रुपेश लोणचीकर या टीम